नमस्कार. मनाचे श्लोक एक मागोवा यातील या मालिकेतला 43वा भाग. मागचा 42वा भाग झाला तर आपण 186वा श्लोक पाहिला होता. आज श्लोक क्रमांक 187. भूते पिंड ब्रह्मांड हे ऐक्य आहे, परी सर्वही स्वस्वरूपी न साहे. मना भासले सर्व काही पहावे, परी संग सोडून सुखी राहावे. श्लोक क्रमांक 187 ते 190 या 4 श्लोकांचा एक गट आहे. या 4ही श्लोकांचा शेवटचा चरण परिसंग सोडून सुखी राहावे असा आहे. जगामध्ये आपला जन्म झाला आहे तेव्हा सर्व विश्वाशी, त्यातील प्राणीमात्रांशी आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये संबंध येणारच. परंतु असा संबंध आला तरी या दृश्य वस्तूंच्या पासून मनाने अलिप्त राहून त्यात गुंतून जाऊ नये, परिसंग सोडून सुखी राहावे असे जाय. शरीराने जरी त्यात वावरत असलो तरी मनाने मात्र आपण त्यापासून अलग राहावे आणि आत्मानंदात निमग्न राहावे असं सांगणारा हा शेवटचा चरण आहे. त्याचे 4 श्लोक यात समर्थने सांगितले आहेत. या एका विचाराच्या सूत्रात हे 4ही श्लोक गुंफलेले आहेत. या विश्वाच्या पसाऱ्यामध्ये पंचमहाभूते, जिवंत प्राणी तसेच अचेतन वस्तू या सर्व एकत्र अस्तित्वात आहेत. त्या आपल्याला दिसतात. आपल्या ज्ञानेंद्रियांच्याद्वारे आपल्याला त्यांचे ज्ञान होत असते. खळाळत वाहणारा धबधबा सुंदर दिसतो. हा गुंडस कुत्रा आहे, ही जिलेबी आहे, ती खाली तर जिभेचं कौतुक करून ती गोड लागते. अमुक स्त्री दिसायला सुंदर आहे. अशा तऱ्हेचे हे ज्ञान आपल्या मेंदूमध्ये जमा होतच राहते. त्या दृश्य वस्तू दिसतच जातात. जगातील माणसांशी आपण बोलत राहतो, त्यांचेही बोलणे ऐकत असतो. या सर्व गोष्टी देहाशी संबंधित असल्याने आपोआपच होत राहतात. भूते पिंड ब्रह्मांड हे ऐक्य आहे, हे सगळं आपल्याला दिसतं. मना भासते सर्व काही पाहावे, आपल्याला पाहणं भागच आहे. ते समर्थ म्हणतात की हे विश्वामध्ये जे जे मनाला भासेल, अनुभव असेल ते पाहावे, अनुभवावे. ते टाळू म्हणून तसे टाळता येणार नाही. तुम्ही काही डोळे मिटून किंवा कानात बोळे घालून आयुष्य काढू शकणार नाही. परंतु त्याचवेळी या सर्व पसारामध्ये राहतानासुद्धा आपण आपले मन या सगळ्यांच्याहून वेगळे ठेवायचा प्रयत्न करावा. या सर्व विश्वात संबंध पंचमहाभूतांशी आहे. त्यामुळे या सर्वच गोष्टी नाशवंत आहेत. त्यातील चिरंतन टिकणार असं काहीच नाही. त्यांच्या अस्तित्वच क्षणभंगूर आहे. त्यामुळे समर्थ म्हणतात की या सर्वांना सस्वरूपी म्हणजे आत्मस्वरूपामध्ये काहीही स्थान नाही. परी सर्वही सस्वरूपी न साहे. आत्मस्वरूपाला या कशाचंही अस्तित्व सहन होऊ शकत नाही. आत्मस्वरूपाला अशी कोणतीही जळमटे सहन होणार नाहीत. म्हणून शरीराने जरी विश्वामध्ये राहिलो तरी आपण मनाने त्यामध्ये सत्यता नाही ओळखावे. त्या पसाऱ्यामध्ये आणि दृश्य वस्तूंमध्ये आणि ऐहिक आनंदामध्ये गुंतून जाऊ नये. त्यापासून विवेक आणि विचाराने मनाला अलिप्त ठेवावे. असे केले म्हणजे मग मन स्वानंदामध्ये रंगून जाईल. फणस कापताना जसा चीक हाताला लागू नये. अर्थात फणस कापायचं हे कुणाला माहीत नसणार, कारण फणसाचे गरे बाजारात मिळाले तेव्हाच खायचे आणि चांगले लागते म्हणायचे. पण अजूनही ग्रामीण भागामध्ये फणस विकत मिळतो. तो कापायला लागलो पण त्या हाताला सगळा चीक लागतो, तो लवकर निघत नाही. रबराचं असं असतं तसं तो चीक असतो. पण तो लागू नये म्हणून हाताला आधी तेल लावून मग जर फणस कापला तर ते चीक हाताला लागत नाही. तसं हा चीक आहे, लागू नये म्हणून तेल लावतो आपण. तसं भगवंत प्रेमाच्या प्रभावाने आपण भगवंताचं नाव घेऊन जर जगात वावरलो, भगवंत प्रेमाचं तेल हाताला लावलं तर हा बाह्य पसाऱ्याचा जो होणारा परिणाम आहे, तो चीक जो आहे तो आपल्या हाताला लागणार नाही. आणि अलिप्तता ही त्या सुखज्ञानाची गुरुकिल्ली असं समर्थ सांगतात. जय जय रघुवीर समर्थ. श्लोक क्रमांक 188. देहे भान हे ज्ञानशस्त्रे खुडावे, विदेहीपणे भक्ती मार्गेची जावे. विरक्ती बळे निंद सर्वे तजावे, परिसंग सोडून सुखी राहावे. आपण एखाद्या झाडाची नको असलेली फांदी ज्याप्रमाणे चांगली सुरी किंवा विळा घेऊन छाटून टाकतो, त्याप्रमाणे देहभाव म्हणजे मी देही आहे ही भावना म्हणजे देहबुद्धी ही आत्मज्ञानाचे शस्त्राने तोडून काढावी. देहभान हे ज्ञानशस्त्रे खोडावे. आत्मज्ञान म्हणजे मी आत्मा हे जाणीव. आत्मज्ञानाला समर्थाने येते आत्मशस्त्रे अशा म्हणून शस्त्राची उपमा दिली आहे. शस्त्राने आपण शत्रूचा निपात करतो. इथे परमार्थ मार्गामध्ये देहबुद्धी हाच मोठा शत्रू आहे. हा शत्रूही बलाढ्य आहे. त्याला मारणे सोपे नाही. त्यासाठी तसेच प्रभावी अस्त्र पाहिजे. आत्मज्ञान हे असे प्रभावी अस्त्र आहे.
आणि म्हणूनच त्याला यथार्थाने शस्त्र असे म्हटले आहे। या चरणातील खुडावे हा शब्द असाच लोभसवाना आहे। देहभान हे ज्ञानशस्त्रे खुडावे म्हणतात समर्थ। वेलीवरून फूल खुडले की ते पुन्हा वेलीला जोडता येत नाही। एकदा खुडलेले फूल परत आपोआपच कोमेजून जाते। तसे आत्मज्ञानाने एकदा देहबुद्धी खोडून काढली की मग ती नक्कीच नष्ट होईल, हे समर्थाने अगदी सुरेख रीतीने स्पष्ट केलेले आहे। मनाच्या श्लोकाचे इंग्रजी रूपांतर काही प्राध्यापक गुणे यांनी केलेले आहे। त्यात त्यांनी या पहिल्या चरणाचे फार मनोज्ञ असे भाषांतर रूपांतर केले, फार सुंदर केले। ते म्हणतात, लेट नॉलेज कट द फ्लेश फ्रॉम सोल, म्हणजे सत्याच्या आत्मज्ञानाने साधकाने आत्म्यापासून देह, म्हणजे फ्लेश म्हणजे मांस, अस्थिमांसांचा जो देह बनलेला आहे तो आत्मज्ञानाने साधकाने आत्म्यापासून हा अस्थिमांसांचा देह वेगळा कापून टाकावा। लेट नॉलेज कट द फ्लेश फ्रॉम सोल। अशा रीतीने देहबुद्धीपासून मुक्त झाल्यावर बंधमुक्त साधकाने कायम भक्तिमार्गात म्हणजे अनुसंधानात राहावे। भक्ती करणे म्हणजे मनाने संलग्न किंवा एकरूप होऊन राहणे। देहाशी जोपर्यंत मन गुंतलेलं आहे तोपर्यंत भगवंताशी एकरूप होणार नाही। म्हणूनच देहापासून मुक्त झालेले मन भक्तीमध्ये दंग होऊ शकेल। तोच मार्ग साधकाने धरावा। या मार्गाने जात असताना विरक्तीच्या बळाने, विरक्ती बळे निंद सर्व येत जावे। विरक्तीच्या बळाने म्हणजे सर्व नश्वर गोष्टींच्या त्यागातून निर्माण झालेल्या आत्मज्ञानाने देहात गुंतवणाऱ्या सर्व गोष्टींचा त्याग करावा। जे जे निंद्य आहे तिथे सर्व त्यागावायचं आहे। जन्मापासून ऐहिकाची जवळीक असल्याने त्याला त्यागणे सोपे नाही। त्यासाठी तसाच बलशाली उपाय आवश्यक आहे। विरक्तीने प्राप्त होणारे आत्मबल हाच तो बलशाली उपाय आहे। इथे एकाच वेळी विवेक आणि विरक्ती या दोन्ही प्रवृत्तींचा उद्घोष आहे। विवेकाने आत्मबुद्धी ग्रहण करणे आणि देहबुद्धीची विरक्ती घेणे असा हा दुहेरी उपाय आहे। ज्या मार्गाने जाऊन साधकाने ऐहिक आणि दृश्य वस्तूंमध्ये न गुंतता निरपेक्ष आणि अलिप्तपणे आत्मानंदात सदैव राहावे, हा सगळ्यांचा इतरांचा संग सोडून सुखात आत्मानंदात राहावं असं समर्थ सांगतात। जय जय रघुवीर समर्थ। श्लोक क्रमांक 189। मही निर्मिली देवतो ओळखावा, ज्या पाहता मोक्ष तत्काळ जीवा, तया निर्गुणा लागी गुणी पहावे, परिसंग सोडून सुखी राहावे। मही म्हणजे पृथ्वी, मही निर्मिली देवतो ओळखावा। ही पृथ्वी ज्या परमेश्वराने निर्माण केली त्या परमेश्वराची ओळख करून घ्यावी। मानवी मनाला जिज्ञासा असते, कोणत्याही गोष्टीचं मूळ कारण शोधून काढण्याची इच्छा असते। तेव्हा साहजिकच आपण ज्या भूतलावर राहतो त्या पृथ्वीची निर्मिती करणारा कोण आहे हे कुतूहल असणारच। ही पृथ्वी एवढेच नाही तर त्रैलोक्य परमेश्वरानेच निर्माण केलेलं आहे। त्या परमेश्वराबद्दल आस्तिक्य बुद्धी ठेवून त्याचे ज्ञान करून घेण्याचा प्रयत्न करावा, त्याला जाणून घेण्याचा प्रयत्न करावा। ज्या क्षणी हे ज्ञान होईल त्याच क्षणी हे सर्व दृश्य जग खरे नाही, खरे चिरंतन सत्य एकच आहे आणि ते म्हणजे या सर्व सृष्टीचा प्रभू परमेश्वर हे समजेल। हे समजणे तत्काळ कसं समजेल? जया पाहता मोक्ष तत्काळ जीव, तत्काळ समजेल। परमेश्वर तुम्हाला दिसला, परमेश्वराची जाणीव पूर्णपणे अंतरात रुजली की त्या क्षणी तुम्ही मुक्त झाला। या ज्ञानप्राप्तीमुळे मानवी जीव मुक्त झालेला जातो, त्याला समर्थांनी इथे मोक्ष पावतो असं म्हटलेलं आहे। तया निर्गुणा लागी गुणी पाहावे, हा तिसरा चरण आहे। हा परमेश्वर निर्गुण निराकार आहे। संवेदना, ज्ञान हे जसे निर्गुण आहे, ते दाखवा म्हणते तर दाखवता येत नाही, पहा म्हणते तर पाहता येत नाही, ते फक्त जाणून घेता येते। तसेच परमेश्वराचे आहे। परंतु तरी समर्थ म्हणतात की त्याला गुणी म्हणजे सगुणात पाहावे। इथे आपण बरोबर पाहता गोंधळात पुढे अशीच रचना आहे, जो निर्गुण आहे त्याला सगुणात पाहणे कसे शक्य आहे? परंतु त्या निर्गुण निराकार परमेश्वराने विश्वनिर्मितीची जी लीला केली आहे त्या विश्वाचा सगळा पसारा म्हणजे परमेश्वराचंच रूप नाही का? म्हणजेच तो या चराचर सृष्टीतच अंशरूपाने प्रत्येक वस्तूत हे जाणून घ्यावे। हे जाणणे ही एक प्रकारची अनुभूतीच होय। ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी, मी अनेकदा उदाहरणं दिली गोंदवलेकर महाराजांची, कारण गोंदवलेकर महाराज हे समर्थांचेच भक्त होते। समर्थ संप्रदायच त्यांनी पुढे आपल्या मार्गदर्शनाने चालू ठेवला आणि ते
निस्सिम समर्थांचे भक्त होते. त्यामुळे समर्थांनी जे सांगितले ते त्यांनी थोडं वेगळ्या पद्धतीने आपल्या प्रवचनातून सांगितलेलं आहे. त्यांनी सगुण आणि निर्गुणाचा संबंध स्पष्ट करताना एक चपखल उदाहरण दिले. ते म्हणतात, शेतामधील उभ्या पिकांना पाखराचा त्रास होऊ नये म्हणून बुजगावणं उभं करतात. ते बुजगावणं म्हणजे खरा माणूस नसतो, पण तरीही त्यामध्ये पाखरांच्या उपद्रवापासून पिकांचं रक्षण होतं. तसेच सगुण रूप खरे नाही, परमेश्वर निर्गुणातच आहे, पण प्रपंची माणसाची तितकी प्रगती होईपर्यंत त्याला सगुण रूपच मानावे लागेल. त्या सगुणमुक्तीमुळे तो विषय वाचनारूपी पाखरांपासून परमार्थाच्या पिकाचे रक्षण करू शकेल. पुढे एकदा पीक जून झाले की बुजगावणे नसले. कणसामध्ये दाणे एकदा जून झाले कारण पक्षी कोवळे दाणे खातात. एकदा दाणे भरले आणि ते जून झाले की खायला येत नाहीत. तसं पीक जून झाले की बुजगावणे नसले तरी पाखरे येत नाहीतच. तसेच परमार्थ एकदा साधकाच्या मनामध्ये स्थिर झाला की सगुण भक्तीची त्याला गरज पडत नाही. निर्गुणाच्या आनंदात तो राहू शकतो. जय जय रघुवीर समर्थ. श्लोक क्रमांक 190. नवे कार्य करता नवे सृष्टी भरता, परेहून परता न लिंपे विवर्ता, तया निर्विकल्पासी कल्पित जावे, परिसंग सोडून सुखी राहावे. सर्व दृश्य वस्तूंचा म्हणजे ऐहिकाचा त्याग करून स्वानंदात निमग्न होऊन सुखी व्हावे हे सांगणाऱ्या 4 श्लोकांच्या समुच्चयातील हा शेवटचा श्लोक आहे. समर्थ म्हणतात की परमात्मा हा सर्व सृष्टीचा निर्माता आहे. ही सुद्धा मानवी कल्पनाच आहे. तसेच तो या सृष्टीमध्ये सर्वांचे पालन पोषण करणारा भरता आहे हाही आपल्या मनाचा विचार आहे. खरे तर तो या सर्वांच्याही पलीकडचा आहे. आता वरवर पाहिले तर आपल्याला विरोधाभास वाटेल. इकडे परमेश्वराला आपण सर्वश्रेष्ठ म्हणतो, ब्रह्मा विष्णू महेश यांच्याही उत्पत्ती स्थितीचा स्वामी म्हणतो. आता तो कोणीच नाही असेही म्हणतो. परंतु सूक्ष्मपणे विचार केला तर या विरोधाभासातील मर्म आपल्या लक्षात येईल. परमात्मा इतक्या उच्च कोटीला आहे की त्याने सृष्टी निर्माण केली किंवा तिचे पालनपोषण केले असे म्हणणे म्हणजे सुद्धा त्याला कमीपणा दिल्यासारखे आहे. त्या परमात्म्याच्या दृष्टीने ही सर्व त्याची सहज लीला आहे. अशा परमात्मे वर्णन म्हणजे गुणवर्णन करण्यास कोणीही समर्थ नाही. विवर्त म्हणजे एखाद्या वस्तूसंबंधी निर्माण होणारे तिचे भ्रममूलक रूप. परमात्मा सर्वांच्या पलीकडे असल्याने त्याला कोणत्याही भ्रमाची बाधा होत नाही. अशा या आपल्या बुद्धीच्या आणि कल्पनाशक्तीच्या पलीकडे असलेल्या परमात्म्याची कल्पना सतत करीत जावे असे समर्थ 3ऱ्या चरणात सांगतात. तया निर्विकल्पासी कल्पित जावे. हाही विरोधाभासच आहे. जर तो कल्पनेत न सामावणारा आहे, कल्पनातीत आहे, तर त्याची कल्पना तरी कशी करायची. परंतु सततच्या भक्तीने शक्य आहे. व्यवहारात जसे आपण म्हणतो की काट्याने काटा काढावा, तसेच निर्विकल्प परमात्म्याची सतत कल्पना करीत राहिल्यास त्याचे चिंतन सतत आपोआपच घडत राहील. त्या निर्विकल्प परमात्मा स्वरूपाचा अभ्यास होत राहील. आपल्या मनातील भ्रममूलक कल्पना ते सततचे चिंतनच नष्ट करील आणि परमात्मा स्वरूपाचा प्रत्यय आणून देईल. समर्थ दासबोधातल्या 7व्या दशकातील 3ऱ्या समासात 49व्या विटेने याच मार्गदर्शनाने सांगितले आहे. समर्थ म्हणतात तिथं, निर्विकल्पासी कल्पावे, कल्पना मोडे स्वभावे, मग नसोनी असावे कल्पकोटी. अशा तऱ्हेचे ज्ञान झाल्यावर देह गेला तरी आत्मस्वरूप अनंत काळपर्यंत टिकू शकेल. आणि म्हणून 4थ्या चरणात समर्थ सांगितलं, हे सगळं जाणून दृश्य जगाचा संग सोडून निर्लेपपणे आत्मानंदात रमून चिरंतन सुखी राहावे. जय जय रघुवीर समर्थ. श्लोक क्रमांक 191. देहबुद्धीचा निश्चयो ज्या टळेना, तया ज्ञान कल्पांत काळी कळेना, परब्रह्म ते मीपणे आकळेना, मनी शून्य अज्ञान ते मावळेना. देहबुद्धीचा अंत झाल्याशिवाय सत्याचे ज्ञान होणार नाही. आपण मनाचेच एक भ्रामक कल्पना करून घेतो की मी म्हणजे माझा देह आहे. लहानपणापासून याच कल्पनेला आपण कळत न कळत पाणी घालत राहतो. यामुळे ही चुकीची कल्पना मनामध्ये घट्ट रुजवून जाते. समर्थ ज्याला अज्ञान म्हणतात ते हेच. मुळात जन्म घेताना माणसाच्या मनात ज्ञानी नसते आणि अज्ञानी नसते. त्याच्या मनाची पाठी कोरीच असते. परंतु देहाच्या सततच्या सहवासामुळे त्याचे देहावर प्रेम जडते आणि तो देह म्हणजेच मी असं मानत जातो. आजूबाजूच्या सर्व प्रापंचिकामध्ये मूल वाढत जाते. त्यामुळे त्यांच्या इतरांच्या विचारांची आणि आचारांची छाया त्याच्यावर पडते.
सुरुवातीला बर्फवृष्टी होताना जेव्हा बर्फ पडते ते अगदी भुसभुशीत पिठासारखे असते, पण पडल्यानंतर काही काळाने ते थिजून दगडासारखे होते. अगदी असंच सुरुवातीला प्रापंचिकाच्या देहाच्या सहवासाने निर्माण झालेली देहबुद्धी अल्प असते. तेव्हा जर कोणी खरा ज्ञानी गुरु मिळाला तर त्या देहबुद्धीतून माणूस चटकन मुक्त होऊ शकतो. पण कालांतराने आणि देहाच्या सततच्या सहवासाने ती देहबुद्धी, तो अहंकार इतका स्थिर आणि घट्ट होतो की त्याचा नाश करायला खूप खटपट करावी लागते. ही देहबुद्धी, हा अहंकार जोपर्यंत कायम आहे तोपर्यंत सत्यज्ञान ब्रह्मस्वरूपाचे आकलन कदापि होणे शक्य नाही. अहंकार कायम ठेवूनच मला ब्रह्म प्राप्त करून द्या असे म्हटले तर जगाच्या अंतापर्यंत म्हणजेच कल्पांतापर्यंत ते शक्य होणार नाही. आणि त्याचं देह म्हणजेच मी हे अज्ञान कधीही संपून जाणार नाही. ज्याला या अज्ञानाच्या अंधकारातून ब्रह्मज्ञानाच्या प्रकाशाकडे जावायचं असेल त्याने देहबुद्धीचा म्हणजे विकार आणि वासनांचा त्याग केलाच पाहिजे. मी म्हणजे देह नसून आत्मा आहे हे जे ज्ञान आहे ते अहंकारामुळे झाकून गेले आहे. निखाऱ्याला झाकून टाकणारी राख उडवून लावल्याशिवाय अग्नीचा स्फुल्लिंग फुलत नाही, तसेच ही अज्ञानाची राख ज्ञानाच्या योगानं झटकल्याशिवाय आत्मज्ञानाची ज्योती जागृत होऊन अंतःकरणात परमात्मा स्वरूपाचा तेजोमय प्रकाश कदापि पसरणे शक्य नाही. जय जय रघुवीर समर्थ. आज आपण इथे थांबूया. पुढच्या भागामध्ये 192व्या श्लोकापासून आपण सुरुवात करू. तोपर्यंत नमस्कार.